नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या दुसऱ्या लेक्चरमध्ये पाहिलं होते की डायमेन्शन ॲनालिसिस किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला कशा प्रकारे बनवल्या जाते. तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्वांटिटीज पाहिल्या होत्या. त्यामध्ये आपण व्हेलॉसिटी, डेन्सिटी, फोर्स अशा प्रकारे वेगवेगळ्या क्वांटिटीचे डायमेन्शनल फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल ॲनालिसिस पाहिलेले. आज आपण काय करणार आहेत की जे डायमेन्शन ॲनालिसिस आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेले, तर आपल्या बुकमध्ये त्या डायमेन्शनल ॲनालिसिसचे काही युजेस म्हणजे कशाप्रकारे युजेस ऑफ डायमेन्शनल ॲनालिसिस केलेलं आहे आपण, तर हे आपल्याला बीट या ठिकाणी आज पाहायचे. तर आपल्या बुकमध्ये आपल्याला 3 टाईपचे युजेस या ठिकाणी सांगितले की यूज ऑफ डायमेन्शन ॲनालिसिस कशाप्रकारे आपण करतो. तर सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे पहा, टू चेक द करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. म्हणजे सगळ्यात पहिलं जे आपलं या ठिकाणी यूज जो आहे तर काय करायचं की एखादं फिजिकल इक्वेशन आपण ज्यावेळेस फिजिक्समध्ये बनवतो, तर ते फिजिकल जे इक्वेशन आहे तर ते फिजिकल इक्वेशन कशाप्रकारे बनवल्या जाते की त्या इक्वेशनला डायमेन्शनिकली त्या ठिकाणी करेक्टनेस त्याची कशी चेक केल्या जाते, तर हे सगळ्यात पहिलं आपलं एक यूज दिलेलं आहे. तर जसं आपण कायनेमॅटिकमध्ये 3 फॉर्म्युले पाहिलेले आहेत पहा की v इक्वल्स टू यू प्लस ए टी एक फॉर्म्युला आहे, त्याच्यानंतर s इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर एक फॉर्म्युला आहे, त्यानंतर v स्क्वेअर इक्वल्स टू यू स्क्वेअर प्लस 2as हा एक फॉर्म्युला आहे. हे आपण कायनेमॅटिकचे वेगवेगळे इक्वेशन्स पाहिलेले आहेत. ते हे इक्वेशन्स आपल्याला मॅथमॅटिकली किंवा डायमेन्शनिकली कशाप्रकारे करेक्ट आहेत हे सांगण्यासाठी आपण त्या इक्वेशनला त्या ठिकाणी डायमेन्शन त्या ठिकाणी फाइंड करून चेक करणार आहेत. तर पहा, सगळ्यात अगोदर आपण काय करू की एक फॉर्म्युला घेऊ आणि त्याला पाहू की डायमेन्शनिकली कशाप्रकारे इक्वेशन करेक्ट आपण चेक करतो. तर एक जसं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे पहा, v इक्वल टू यू प्लस ए टी. ओके, हा एक इक्वेशन आहे, आपण कायनेमॅटिकचं इक्वेशन म्हणतो. तर या इक्वेशनमध्ये v यू आणि ए टी या तिन्ही ज्या क्वांटिटीज आपण या ठिकाणी घेतल्या तर या तिघांचं जर डायमेन्शन सेम असेल तरच हे इक्वेशन डायमेन्शनिकली करेक्ट इक्वेशन आहे. तर मग आपण या ठिकाणी चेक करू आपण. तर व्हीचं डायमेन्शन जर आपण फाइंड करायलो तर आपल्याला माहिती आहे व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी. आणि मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं ते व्हेलॉसिटीचं SI युनिट काय, मीटर पर सेकंद. ओके, तर याच्यावरून आपल्याला माहिती मीटर म्हणजे काय, लेंथ, सेकंद म्हणजे काय, टाईम. इथं पॉवर काही नाही, लेंथचा म्हणजे 1 आहे, इथं पॉवर काही नाही म्हणजे 1 आहे. याचा अर्थ आपण MLT जर लिहिलं, MLT. ओके, इथे M नसल्यामुळं पॉवर काय 0 लिहायचा, L टू द पॉवर काय इथं 1 आहे, आणि हे T टू द पॉवर 1 वर आल्यानंतर काय लिहायचं, -1. तर अशा प्रकारे व्हेलॉसिटीचं आपल्याला डायमेन्शन काय भेटलं, M टू द पॉवर 0, L टू द पॉवर 1 आणि T टू द पॉवर -1. आता यूसुद्धा व्हेलॉसिटीचे, कारण आपण इक्वेशनमध्ये काय म्हणतो, व्हीला फायनल व्हेलॉसिटी आणि यूला इनिशियल व्हेलॉसिटी म्हटल्यानंतर यूचं सुद्धा डायमेन्शन हेच राहील, काय, M टू द पॉवर 0, L टू द पॉवर 1 आणि T टू द पॉवर -1. म्हणजे यूचं सुद्धा डायमेन्शन सेम राहील. आता आपल्याला चेक करायचं ए टीचं. पहा, ए टी या क्वांटिटीचं डायमेन्शन काय राहील. ए आपण सगळ्यात अगोदर एचं काढून घेऊ. पहा, तर एचं डायमेन्शन सर्वांना माहिती कशाप्रकारे, ए म्हणजे काय, ॲक्सलरेशन. तर ॲक्सलरेशनचं SI युनिट काय, मीटर पर सेकंद स्क्वेअर. ओके, मग याच्यावरून आपल्याला माहिती आहे की मीटर म्हणजे काय, लेंथ, सेकंद म्हणजे काय, टाईम. तर टाईमचा स्क्वेअर म्हणजे टीचा स्क्वेअर. इथं काही नाही म्हणजे 1 आहे. मग या ठिकाणी सुद्धा आपण MLT काढून घेऊ, MLT. ओके, इथं सुद्धा मास नसल्यामुळं आपण M काय घेतो, 0, L किती आहे 1, आणि पॉवर 2 जो वर घेतला तर किती, -2. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी एचं काढलं, परंतु आपल्याला कोणती क्वांटिटी पाहिजे या ठिकाणी, 80. तर आपण या ठिकाणी पहा, एची डायमेन्शन या ठिकाणी लिहून घ्या, M टू द पॉवर किती आहे, 0, L टू द पॉवर 1 आणि T टू द पॉवर -2. ओके, आणि या ठिकाणी मल्टिप्लायमध्ये काय, टी म्हणजे काय, टाईम. म्हणजे टाईमचं डायमेन्शन काय लिहिता येईल आपल्याला, पहा तिथे M आणि L लिहिण्याची काही गरज नाही, कारण डायरेक्ट आपण टाईम म्हणल्यानंतर T टू द पॉवर 1 घेऊ. ओके, तर या ठिकाणी आपण हे डायमेन्शनल फॉर्म्युले जे आहेत कशाचं, ॲक्सलरेशनचं आणि टाईमचं, याला जर मल्टिप्लाय केलं तर पहा या ठिकाणी काय येईल, MLT. ओके, चेकआउट. पहा, M टू द पॉवर 0, L टू द पॉवर 1
आणि इथं t⁻² आहे आणि इथं t⁻1 आहे. म्हणजे मल्टिप्लाय केल्यानंतर पॉवरची काय होईल या ठिकाणी पहा t⁻1 - 2 म्हणजे काय होईल इथं t⁻−1. आता या ठिकाणी या इक्वेशनला आपण चेक करत असताना व्हेलॉसिटी आणि ही एक क्वांटिटी, या तिन्ही ज्या क्वांटिटी आहेत या तिन्ही क्वांटिटीचे डायमेन्शन पहा आपले काय आलेत. फायनल व्हेलॉसिटीचं डायमेन्शन m⁻0 l⁻1 t⁻−1. इनिशियल व्हेलॉसिटीचं डायमेन्शन m⁻0 l⁻1 t⁻−1. म्हणजे हे दोन्ही सारखे आहेत. आता यानंतर ATचं चेक करू आपण. तर ATचं सुद्धा काय m⁻0 l⁻1 and t⁻−1. म्हणजे हे आणि हे या तिन्ही क्वांटिटीचे जे डायमेन्शन्स आहेत किंवा डायमेन्शनल फॉर्म्युले आहेत हे तिन्ही सारखे असल्यामुळं हे जे इक्वेशन आपण घेतलेले तर हे इक्वेशन डायमेन्शनिकली या ठिकाणी करेक्ट आहे. म्हणजे हे आपलं एक पहिलं एक यूज आहे कशाचा, डायमेन्शनल ॲनालिसिसचा. त्यानंतर पहा की डायमेन्शनल ॲनालिसिसचं जे यूजेस आहेत ते त्याचं सेकंड यूज आपल्याला या ठिकाणी काय दिलेले बुकमध्ये, टू इस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन द रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की ज्या रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज आहेत या दोघांमधलं, जसं आपण एखादा फॉर्म्युला घेतला, जसं फॉर एक्झाम्पल आपण एक सिम्पल पेंडुलमचा फॉर्म्युला फाइंड जर केला तर आपल्याला मॅथमॅटिकली त्याचा फॉर्म्युल्याचा आन्सरसुद्धा माहिती आहे की काय t=2π√L/g. हे सिम्पल पेंडुलमसाठी एक फॉर्म्युला फायनली भेटतो. तर हे कशा प्रकारे आला, याला डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून याचं मॅथमॅटिकली जो फॉर्म्युला आपल्याला भेटलेला आहे तर हा रिलेशन कशा प्रकारे प्रूव्ह केलेले, तर हे आपण या डायमेन्शनल ॲनालिसिसचं जे सेकंड यूज आहे तर याच्यावरून आपण सांगू शकतो. तर फॉर एक्झाम्पल या फॉर्म्युल्याला आपल्याला या ठिकाणी जर कशा प्रकारे डायमेन्शनल ॲनालिसिसचा यूज करून प्रूव्ह केलेले हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय काय कन्सिडर केले, सगळ्यात अगोदर आपण त्या सगळ्या क्वांटिटीचे रिलेशनशिप पाहू. तर सगळ्यात अगोदर आपण काय करतो पहा, सिम्पल पेंडुलमसाठी आपण काय करायचं की सिम्पल पेंडुलमचा पिरियॉडिक टाईम आपल्याला जर काढायचं झालं तर आपण एक सिम्पल पेंडुलमसाठी एक स्ट्रिंग घेऊन त्याला एक बॉब लावून काय करतो, स्विंग करतो. तर स्विंग करत असताना त्या बॉबला लागणारा पिरियॉडिक टाईम म्हणजे t आणि त्या बॉबची जी लेंथ आहे त्याला आपण L म्हणतो. आणि ज्या वेळेस बॉब हा मूव्ह होईल तर मूव्ह होत असताना त्या बॉबवर एक परमनंटली आपल्याला माहिती की एक ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी त्याच्यावर वर्क करते. तर मग त्याच्यावर कोणकोणते फॅक्टर्स अफेक्टिंग आहेत, जसं आपण जसं तुम्हाला आता सांगितलं मी की एक बॉब घेतला आपण सिम्पल पेंडुलम आणि त्या सिम्पल पेंडुलममध्ये बॉबला आपण काय केलं, एका स्ट्रिंगच्या सहाय्यानं ओके हा बॉब आहे. तर हा बॉब काय केला आपण स्विंग करावलं एका स्ट्रिंगच्या सहाय्यानं. तर स्विंग करत असताना तो बॉब हा वेगवेगळ्या पोझिशनला या ठिकाणी स्विंगिंग होईल. तर स्विंग होत असताना आपण ही जी या लेंथ जी आपण कन्सिडर्ड केली त्याला आपण L कन्सिडर्ड करू, स्ट्रिंगची लेंथ. त्यानंतर या बॉबवर कंटिन्यू एक जो ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲक्ट राहील असं आपण कन्सिडर्ड केले. आणि या बॉबसाठी आपण पिरियॉडिक टाईम t कन्सिडर्ड करू. आणि रिलेशनशिप पाहू आपण या ठिकाणी. तर t हा पिरियॉडिक टाईम जो आहे कशाचा, सिम्पल पेंडुलमचा मूव्ह होत असताना, तर हा कशावर डिपेंड असतो, लेंथवर. म्हणजे याचा अर्थ t इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू L. ओके, कारण हे डिपेंडंट आहेत. त्यानंतर हा t हा या ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर सुद्धा डिपेंड आहे. आपल्याला माहिती आहे जर ग्रॅव्हिटी कमी जास्त झाली तर बॉबसुद्धा स्विंगिंग जी मोशन आहे तीसुद्धा चेंज होईल. का तर आपल्याला याची एक्झाम्पल आपण ग्रॅव्हिटेशनमध्ये 10वीला सुद्धा पाहिलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ t हा जीला सुद्धा प्रोपोर्शनल आहे. ओके, तर अशा प्रकारे दोन्ही प्रोपोर्शनल असलं म्हणजे आपण या ठिकाणी कंबाईनली काय लिहू शकतो पहा, t इज प्रोपोर्शनल टू L ऑल्सो टू G. म्हणजे आपण याला कंबाईनली लिहू शकतो. आणि ज्यावेळेस आपण प्रोपोर्शनॅलिटी साईन काढून घेऊ तर आपल्याला माहिती इक्वल्स टू लिहित असताना त्या ठिकाणी कॉन्स्टंट ॲड करतो आपण. तर तो कॉन्स्टंट आपण त्या ठिकाणी काय करू, K कन्सिडर्ड करू. आणि L आणि G ज्यावेळेस हे इक्वल केल्यानंतर L आणि Gमध्ये त्या ठिकाणी आपण काहीतरी चेंजेस येतील म्हणून त्याच्या पॉवर्सला आपण काय करू, व्हॅरिएबल x आणि y असे दोन व्हॅरिएबल्स त्या ठिकाणी आपण कन्सिडर करू. ओके, आता हे जे इक्वेशन आहे याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. आता काय करू आपण पहा, टाईम, लेंथ आणि ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याचे डायमेन्शनल फॉर्म्युले आपण फाइंड करू. आणि नंतर या ठिकाणी हे आहे
हा के हा या इक्वेशनमध्ये काय पहा की याला आपण कॉन्स्टंट म्हणतो आणि कोणत्याही कॉन्स्टंटचं जर आपण डायमेन्शन घेतलं तर तो डायमेन्शनलेस असतो. म्हणजे या केचं जर डायमेन्शन पाहिलं तर ते आपण या ठिकाणी घेत नाहीत, कारण हा के कॉन्स्टंट म्हणजे कसा असतो डायमेन्शनलेस. तर टी, एल आणि जी याचे डायमेन्शन्स काय आहेत आपण लिहून घेऊ पहा. तर टीचं डायमेन्शन आपण MLTमध्ये जर लिहिलं MLT, कारण आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिलं फंडामेंटल क्वांटिटीजचा यूज करून आपण डायमेन्शनिंग लिहितो. तर या ठिकाणी टी म्हणल्यानंतर या ठिकाणी काय फक्त टाईम दिला आहे, मास आणि लेंथ नसल्यामुळं मास 0, लेंथ 0 आणि टाईम किती 1. त्यानंतर लेंथसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला MLTमध्ये लिहा MLT. ओके, या ठिकाणी सुद्धा मास नाही आहे आणि लेंथ असल्यामुळं फक्त लेंथचा पॉवर 1 आणि या ठिकाणी टाईमसुद्धा नाही म्हणून टाईमचा पॉवर 0. ओके, तर हे झालं टी आणि एलचं डायमेन्शनल फॉर्म्युला. त्याच्यानंतर जीचा जर डायमेन्शनल फॉर्म्युला सांगायचं झालं तर जीचा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण त्याच्या SI युनिटून काढू शकतो. तर जीचं SI युनिट आपल्याला माहिती आहे काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आता आपल्याला माहिती आहे मीटर म्हणजे काय लेंथ आणि सेकंड स्क्वेअर म्हणजे काय टाईमचा स्क्वेअर. ओके, इथं पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे. ते आपण या ठिकाणी कंबाईनिकली काय लिहू शकतो डायमेन्शनल MLTमध्ये पहा, मास नसल्यामुळे 0, लेंथ 1 आणि टी वरी घेतल्यामुळं T⁻⁻². तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण काय की ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं डायमेन्शनल फॉर्म. यानंतर पहा आपण हे जे व्हॅल्यूज आहेत टी, एल आणि जी या सर्व व्हॅल्यू काय करणार आहेत इक्वेशन 1मध्ये आणून पुट करा. काय लिहिता येईल पहा आपल्याला, टी इज इक्वल्स टू, ओके, काय इक्वेशन 1 आहे आपलं, टी इज इक्वल टू के इंटू L⁻x अँड G⁻y. ओके, दोन व्हेरिएबल्स घेतले होते आपण एक्स आणि वाय. आता या ठिकाणी पहा आपण डायमेन्शनल फॉर्म्युले सर्व पुट करू. तर टीचा जो डायमेन्शनल फॉर्म्युला आहे तो काय आला आपला MLT. टीसाठी आपण मास 0, लेंथ 0, T⁻1 हे डायमेन्शनल फॉर्म्युला आला आपला. त्यानंतर के ॲज इट इज. ओके, लेंथसाठी डायमेन्शनल फॉर्म्युला MLT. ओके, इथं MLTमध्ये काय आलं पहा, मास 0, लेंथसाठी फक्त L1 आणि Tसुद्धा 0. त्यानंतर ॲक्सलरेशन या ठिकाणी व्हेरिएबल काय एक्स म्हणजे पॉवरमध्ये एक्स द्या. त्यानंतर काय ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा आपण डायमेन्शनल फॉर्म्युला काढला, काय तो m⁻0, L⁻1 अँड T⁻⁻². ओके, या ठिकाणी जो व्हेरिएबल वापरलेला आहे आपण पॉवरला तो कोण आहे वाय. ओके, तर आपण या ठिकाणी काय करू, आता हे जो पॉवर आपण दिलेला आहे या ठिकाणी जो व्हेरिएबल वापरला तर तो पॉवरसोबत मल्टिप्लाय करून घेऊ. तर काय येईल पहा, के इन ब्रॅकेट 0 × x 0, 1 × x x, 0 × x 0. ओके, त्यानंतर इकडं वायनं आपण मल्टिप्लाय करू पॉवर्सला, m × 0 × y 0, 1 × y y and T⁻2 × y -2y. ओके, तर आणि या ठिकाणी जे LHS आहे ते ॲज इट इज लिहा m⁻0, L⁻0 अँड T⁻1. ओके, आता या ठिकाणी काय करू आपण, हा एक डायमेन्शनल फॉर्म्युला आणि हा एक डायमेन्शनल फॉर्म्युला या दोघांचं काय करू या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. काय येईल पहा, के ॲज इट इज MLT. ओके, या ठिकाणी पहा m⁻0 m⁻0 म्हणजे या ठिकाणी काय येईल m⁻0. त्यानंतर L⁻x आणि L⁻y. तर आपल्याला माहिती आहे मल्टिप्लिकेशन करत असताना पॉवरची काय होती ॲडिशन, म्हणजे काय लिहिता येईल x + y. ओके, त्यानंतर T⁻0 अँड T⁻2y म्हणजे डायरेक्ट काय लिहिता येईल आपल्याला -2y, कारण इकडे 0 आहे. क्लिअर. तर या ठिकाणी हे आपलं या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आलं कशाचं, या दोन डायमेन्शनल फॉर्म्युल्याचं प्रोडक्ट केलं आपण. त्यानंतर इकडे काय LHS ॲज इट इज m⁻0, L⁻0 अँड T⁻1. ओके, आता ज्यावेळेस आपण कम्पेअर करू काय LHS आणि RHSचे जे पॉवर्स आहेत तर त्या पॉवर्सला आपण कम्पेअर करू आणि इक्वेशन फाइंड करू. आणि जर त्या इक्वेशनवरून आपल्याला काय भेटेल
एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू, जी व्हॅल्यू आपण इथं आणून पुट केल्यानंतर जे सेकंड ॲप्लिकेशन जे यूज आपल्याला आहे तो डायमेन्शनल ॲनालिसिसच्या यूजहून आपल्याला या ठिकाणी रिलेटिव्हिटी भेटेल. ओके, तर काय करू आपण एमचे दोन्ही पॉवर्स काय 0, म्हणजे एमला कम्पेअर करायची गरज नाही. या ठिकाणी एल टू द पॉवर 0 आहे, एल टू द पॉवर एक्स प्लस वाय, म्हणजे काय लिहू शकतो आपण एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 0. ओके, हे एक क्वेश्चन भेटलं. दुसरं काय भेटेल आपल्याला टी टू द पॉवर 1 आणि टी टू द पॉवर -2y, म्हणजे याचा अर्थ काय भेटेल आपल्याला 2 - 2y इज इक्वल्स टू 1. ओके, तर हे आपल्याला इक्वेशन 2 भेटले. या 2 वरून आपण एक्स आणि वायची किंमत काढू. इथे डायरेक्ट वाय भेटेल, वाय इज इक्वल टू काय होईल -1/2. ओके, हे मायनस साईन आणि हे 2ला इकडे पाठवलं, -1/2 ही भेटली आपली वायची किंमत. आता जर ही किंमत या ठिकाणी पुट केली तर काय भेटेल आपली एक फ्रॉम इक्वेशन 1 x - 1/2 इज इक्वल टू 0, देअरफॉर x इक्वल्स टू 1/2. ओके, तर आपल्याला xची किंमत 1/2 भेटली आणि yची किंमत काय भेटली -1/2. तर आता हे दोन्ही जे व्हॅल्यू आहेत x आणि yच्या, या दोन्ही व्हॅल्यू आपण काय करणार आहे ते इक्वेशन ए मध्ये पुट करून टाकू. या दोन्ही व्हॅल्यू आपण काय करणार इक्वेशन ए मध्ये पुट करा. तर इक्वेशन ए बिकम्स, देअरफॉर इक्वेशन ए बिकम्स काय लिहिता येईल टी इज इक्वल्स टू के. ओके, एल टू द पॉवर एक्स म्हणजे आपण या ठिकाणी काय लिहिले 1/2 आणि नंतर काय जी टू द पॉवर वायची किंमत किती आली -1/2. ओके, आता आपला पॉवर इथं काय जी टू द पॉवर -1/2 म्हणजे हे कुठे डिव्हिजनमध्ये, म्हणजे काय लिहिता येईल टी इज इक्वल्स टू के एल टू द पॉवर 1/2 अपॉन जी टू द पॉवर 1/2. ओके, आता पॉवर 1/2 याचा अर्थ आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी आपण याला असे लिहू शकतो टी इज इक्वल्स टू केला पॉवर नसल्यामुळे साईडला ठेवा, याला पॉवर 1/2, याला सुद्धा जीला सुद्धा पॉवर 1/2, म्हणजे आपण या एल आणि जीला दोघांना कशात घेऊ शकतो स्क्वेअर रूटमध्ये, म्हणजे काय लिहू शकतो आपण स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन जी. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला भेटला टी इक्वल्स टू के √ऑफ L/G. पण याला नंतर मॅथमॅटिकली ज्यावेळेस त्यांनी एक्सपेरिमेंटली एक व्हॅल्यू फाइंड केली कशाची केची, जसं आपण म्हणतो की एखादा एक्सपेरिमेंट केल्यानंतर एखाद्या कॉन्स्टंटची आपल्याला व्हॅल्यू त्या ठिकाणी भेटते, तर यांना या ठिकाणी या कॉन्स्टंटची व्हॅल्यू त्यांना एक्सपेरिमेंट नंतर भेटली, तर त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू त्यांना किती भेटली. ओके, मग ती व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला जो मॅथमॅटिकल फॉर्म्युला भेटला पिरियॉडिक टाईम ऑफ अ सिम्पल पेंडुलम, तर तो काय भेटला टी इक्वल्स टू 2π √ऑफ L/G. ओके, तर अशा प्रकारे हे जे आपण पाहिले ते अशा या इक्वेशन्स म्हणजे काय डायमेन्शनल फॉर्म्युलाचा यूज करून आपण काय केले फिजिकल क्वांटिट्यामधले रिलेशनशिप पाहिले, म्हणजे जसं इथं टाईम आहे, लेंथ आहे आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हे सेकंड ॲप्लिकेशन होतं कशाचं डायमेन्शनल ॲनालिसिसचं. तिसरं आपल्याला यूज सांगितले डायमेन्शनल ॲनालिसिसचं, तर ते काय दिले टू फाइंड द डायमेन्शनल फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे याचा अर्थ काय जसं आपण एखाद्या ठिकाणी जसं SI आणि CGS जर घेतलं तर SI आणि CGS युनिट सिस्टीममध्ये जसं आपण कोणत्याही एखाद्या क्वांटिटी म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल आपण एक एनर्जी किंवा वर्क घेतलं, तो वर्क घेतल्यानंतर त्याला SI आणि CGSमध्ये ज्यावेळेस आपण काय करू कन्वर्ट करू, तर कन्वर्ट करत असताना त्या ठिकाणी कन्वर्जिंग फॅक्टर जो आहे तर तो कन्वर्जिंग फॅक्टर आपण डायमेन्शनल फॉर्म्युल्याच्या सहाय्यानं काय करू शकतो त्या या ठिकाणी मिळू शकतो. तर कशा प्रकारे आपण मिळू शकतो पाहू. तर या ठिकाणी जसं फॉर एक्झाम्पल मी एक वर्क कन्सिडर्ड केलं, तर वर्कचं आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं SI टू CGS कन्वर्जन करत असताना जो कन्वर्जिंग फॅक्टर आहे दोघांमधला तो किती येतो आपल्याला तो फाइंड करायचा आहे. ऑफ वर्क इज इक्वल टू x अर्क. ओके, आता हे जूल आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, जूल म्हणजे आपण कोणती युनिट सिस्टीम कन्सिडर करायलो SI इज इक्वल टू x आणि अर्क म्हणजे काय घ्यायलो आपण CGS. ओके, म्हणजे 2 युनिट सिस्टीम घेतल्या आपण, एक SI आणि एक CGS. त्या दोन्ही युनिट सिस्टीममध्ये
हा जो कन्वर्जिंग फॅक्टर आहे एक्स जो आपल्याला फाइंड करायचा आहे. तर आता मी सगळ्यात अगोदर काय करतो, SI युनिट सिस्टीम आणि CGS युनिट सिस्टीम आपण कम्पेअर करून कन्वर्जिंग फॅक्टर काढायच्या अगोदर आपल्याला वर्कसाठी डायमेन्शन्स काय आहेत हे फाइंड करायचं. तर वर्कसाठी डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला वर्कचा फॉर्म्युला माहिती आहे. वर्क म्हणजे काय असतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, तर आपल्याला माहिती आहे फोर्ससाठी परत आपण लिहितो मास इंटू ॲक्सेलरेशन. ओके, आणि इंटू इथं काय लिहिलं आपण, डिस्प्लेसमेंट. ओके, तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला आपण याच्या युनिटवरून काय करू शकतो, डायमेन्शन काढू शकतो. हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरपासून सांगितले. तर मास कशात मोजतो आपण, kg. ॲक्सेलरेशन कशात आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि डिस्प्लेसमेंट कशात आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ कशामध्ये, मीटर. तर टोटल काय होईल या ठिकाणी पहा, kg मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. ओके, तर आता याच्यावरून आपल्याला डायमेन्शन फाइंड करायचे. तर डायमेन्शनल फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला माहिती आहे kg म्हणजे काय, लेंथ. तर याच्यावरून आपल्याला डायमेन्शन फाइंड करायचं. तर डायमेन्शन फाइंड करताना आपण पाहू या ठिकाणी kg म्हणजे काय, या ठिकाणी मास. मीटर म्हणजे काय, पॉवर काय नाही म्हणजे इथं 1 घेऊ. मीटर म्हणजे काय, लेंथ. पॉवर किती आहे, 2. सेकंड म्हणजे काय, टाईम. तर पॉवर किती इथं, 2, t टू द पॉवर 2. मग mlt या ठिकाणी आपल्याला काय लिहिता येईल पहा, m चं पॉवर काय, 1, l 2 आणि t. या टीचा पॉवर आपण वर घेतला तर कळेल -2. तर अशा प्रकारे जो डायमेन्शनल या ठिकाणी आपल्याला भेटले कशाचे, वर्कचं. तर वर्कचं डायमेन्शन काय, m टू द पॉवर 1, l टू द पॉवर 2 आणि t टू द पॉवर -2. आता हा डायमेन्शनल फॉर्म्युला आपण SI आणि CGSला घेऊन काय करू, कम्पेअर करू. पहा, तर ह्या डायमेन्शनल फॉर्म्युला आपण या ठिकाणी या 2 युनिट सिस्टीमसाठी पुट करून पाहू. तर याला आपण SIला युनिट सिस्टीम 1 म्हणू आणि CGSला युनिट सिस्टीम 2 म्हणू. तर कसं लिहिता येईल पहा, तर लिहा या ठिकाणी काय आलं, डायमेन्शनल फॉर्म्युला m l t. तर m टू द पॉवर 1, l टू द पॉवर 2 आणि t टू द पॉवर -2. ओके, तर या युनिट सिस्टीमला आपण 1 1 1 म्हणजे काय, फर्स्ट युनिट सिस्टीम म्हणू. SI इज इक्वल्स टू x. ओके, ॲज इट इज डायमेन्शनल फॉर्म्युला m l t. m किती आहे, 1, l 2 आणि t टू द पॉवर -2. आणि या युनिट सिस्टीमला आपण सेकंड म्हणू. आणि याच्यावरून आपल्याला काय करायचं, एक्स फाइंड करायचं. तर या ठिकाणी एक्स काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे डिवाइड बाय हे. म्हणजे या ठिकाणी काय करता येईल आपल्याला, एक्स इज इक्वल्स टू, राईट डाऊन, m l t. ओके, युनिट सिस्टीम 1 1 1 आणि डायमेन्शनल फॉर्म्युला 1 2 -2 डिवाइड बाय सेम m l t. ओके, युनिट सिस्टीम 2 2 2. ओके, डायमेन्शनल फॉर्म्युला 1 2 -2. ओके, तर या ठिकाणी आता आपण याला सेपरेशन करू शकतो प्रत्येक टर्मला. तर काय लिहिता येईल आपल्याला, m1 1 m2 1. म्हणजे याचा अर्थ आपण या ठिकाणी पॉवर दोघांचा काय 1, म्हणून याला आपण कॉमन पॉवर लिहू शकतो, m1 m अपॉन m2 पॉवर कंबाईन लिहा काय 1. ओके, सेकंड l1 युनिट सिस्टीम 1 युनिट सिस्टीम 2 आणि दोघांचा डायमेन्शनल जो पॉवर आहे तो किती आहे, 2. त्याच्यानंतर t1 t2 युनिट सिस्टीम 1 युनिट सिस्टीम 2 आणि दोघांचा जो पॉवर आहे तो -2. ओके, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचे जे पॉवर आहेत तर ते सेम असल्यामुळं आपण इथं एकच वेळेस लिहिलं आहे. तर या ठिकाणी पहा, आता आपण ही SI म्हणले आणि ही CGS म्हणले. तर आता आपल्याला माहिती आहे की SI मध्ये आपण काय लिहितो पहा, मास कशात मोजतो, kg. ओके, आणि CGS मध्ये जे मास आहे तो कशामध्ये मोजतो आपण, ग्राम. ओके, पॉवर किती आहे, 1. त्यानंतर लेंथ आपण SI मध्ये कशात मोजतो, मीटर. आणि CGS मध्ये काय, सेंटीमीटर. आणि पॉवर किती इथं, 2. त्यानंतर टाईम दोन्ही सिस्टीममध्ये आपण कशामध्ये मोजतो, सेकंद. पॉवर काय,
-2. ओके, तर आता या ठिकाणी आपण काय करू की दोन्ही युनिट सिस्टीम आपण या ठिकाणी आपल्याला इथं फॅक्टर पाहिजे, कन्वर्जिंग फॅक्टर. तर आपण काय करू, के जीला ग्राममध्ये कन्वर्ट करू. तर काय लिहिता येईल पहा आपल्याला या ठिकाणी, किती के जी म्हणजे 1 ग्राम, म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल पहा के जी टू ग्राममध्ये करायचं असेल तर 10⁻³ वॉट ग्राम्स मीन्स वॉट 1 kg अपॉन के जी. पॉवर किती येईल 1. आणि मीटर टू सेंटीमीटर म्हणजे किती, या ठिकाणी मीटर किती, सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तर 10⁻² कन्वर्जन कशात केलं आपण याला, सेंटीमीटर अपॉन सेंटीमीटर. हाऊ मच इज द पॉवर 2. आणि इथं काय सेकंड गेट कॅन्सल, दॅट इज 1⁻⁻². ओके, तर या ठिकाणी कन्वर्जिंग फॅक्टर आपल्याला माहिती इथं पॉवर काय, इथं ग्राम गेट कॅन्सल, सेंटीमीटर गेट कॅन्सल. तर काय कन्वर्जिंग फॅक्टर उरतो पहा 10⁻³ ओके, आणि याचा पॉवर किती इथं 1. नंतर या ठिकाणी किती उरला 10⁻², इथं पॉवर किती आहे 2. अँड लास्ट वन 1⁻⁻². म्हणजे या ठिकाणी पहा 10⁻³ इंटू, ओके, 10⁻² म्हणजे 10⁻⁴. आणि 1चा काही जरी आपण पॉवर घेतला तर 1च येतो. म्हणजे या ठिकाणी किती आलं आहे 10⁻⁻, हाऊ मच. ओके, या ठिकाणी प्रोडक्ट असल्यामुळं आपण काय करतो ॲडिशन 10⁻⁷. म्हणजे व्हॅल्यू किती भेटली आपल्याला एक्सची 10⁻⁷. म्हणून आपण ही व्हॅल्यू त्या ठिकाणी जर आपण कन्वर्जन फॅक्टर किंवा या ठिकाणी जे इक्वेशन आहे या ठिकाणी जर आपण ठेवली तर याच्यावरून आपल्याला जूल टू अर्कचं कन्वर्जन सांगता येईल. तर 1 जूल इज इक्वल्स टू 10⁻⁷ अर्क. तर अशा प्रकारे आपण कन्वर्जिंग फॅक्टर काढू शकतो. जसं मी वर्कचं काढलं आहे, तुम्ही फोर्सचं सुद्धा काढू शकता, जसं न्यूटन टू डाईन. तर अशा प्रकारे हे सगळे जे तिन्ही ॲप्लिकेशन जे आपण पाहिले ते हे युजेस ऑफ डायमेन्शन ॲनालिसिसचे 3 हे युजेस होते जे आपण या ठिकाणी शिकलेलो आहे.